रंग ओठावर समजले. नाही नाही, मी जेवणार नाही. मला औषधी घ्यायची नाही. मला माझ्या मुलीशी बोलायचे आहे. तुम्ही आधी तिला कॉल करा. तिला सांगा मला तिच्याशी बोलायचं आहे म्हणून. प्लीज फक्त 2 मिनिट मला बोलू द्या. हो, माझ्या मुलीशी? महिना झाला आहे तिच्याशी बोलून. एका आजीचा खूप गोंधळ सुरू होता. अहो आजी, तुम्ही आधी खाऊन घ्या, नंतर करूया आपण तुमच्या मुलीला कॉल. तुम्ही औषधी घेतले नाही तर ती सुद्धा रागवेल आम्हाला. 2 दिवसापासून तुम्ही नीट जेवला नाही. अशाने तुमची प्रकृती बिघडेल. चला आधी खाऊन घ्या आणि औषधे घ्या, नंतर करूया आपण तुमच्या मुलीला कॉल. ओके? 2 मुली त्या आजीला समजावत होत्या. जवळपास 2 वर्षापूर्वीची ही गोष्ट. मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला तिच्या हॉस्टेलला गेले होते. एका ओल्ड एज होमला रेसिडेंट्स वर्कर होती. मी तिथेच रिसेप्शन्स खाली बाकावर बसून तिची वाट बघत होते. तर हा सारा गोंधळ माझ्या कानावर आला. थोडं पुढं जाऊया. मी पहिले तर एक आजी त्यांच्या मुलीशी बोलायचं म्हणून हट्ट पेटला होता आणि 2 मुली ज्या तिथल्या सेविका असाव्या त्या त्यांची खूप समजूत घ्यायची होत्या. ते सगळंच बघून आधी मला हसायला आलं, पण नंतर परिस्थिती कळल्यावर मात्र खूप वाईट वाटलं होतं. त्या ओल्ड एज होम्स राहणाऱ्या सगळ्या आजी आजोबा खूप श्रीमंत घरातील होते. त्यांची मुले परदेशात नोकरी करायची. घरे यांच्याकडे लक्ष ठेवणारे कोणीही नसल्याने करणारे ती लोक इथे राहायचे. अर्थात इथेही त्याच्या राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय उत्तम व्यवस्था होती. त्यांचे काय हवे नको त्याकडे विलक्ष दिले जायचे. त्या आजी गेल्या 3 वर्षापासून इथे राहायच्या होत्या. त्याने एक मुलगी होती. ती अमेरिका एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर कार्यरत होती. अर्थाने त्याचा जावई देखील तिथेच होता. आता मुलीकडे कसं जाणार म्हणून आजी इथे राहायच्या. त्याची मुलगी आणि जावई देखील खूप छान होते. तर दर आठवड्यात त्या आजीला कॉल करायचे. त्यांची प्रेमाने विचारपूस करायचे. आणि शिवाय इथला स्टाफ आणि खूप प्रेमळ आणि काळजी घेणारा असल्याने इथल्या आजी आजोबांना कधी एकटं जाणवलं नव्हतं. पण ते म्हणतात ना, आपल्या माणसाची आठवण आणि कमी कोणीही भरून काढू शकत नाही. तसं काही त्या आजीच्या बाबतीत झालं होतं. इतक्यात अनु, माझी मैत्रीण, तिथे आली. मी तिला काय झाले विचारतं तर तिने सांगितलं की त्या आजीचं त्यांच्याशी मुलीशी गेल्या महिन्याभरात बोलणं झालं नाही. त्यामुळे त्या हट्ट करत आहेत की त्या माझ्या मुलीशी बोलायचं आहे म्हणून. मी म्हणाले, अगं तर लावून दे ना फोन त्यांना, बोलू दे ना तिच्याशी. अगं पण कसं, आम्ही सगळे ट्राय करतोय पण ती फोन घेतच नाही आहे. आणि त्यात या आजीचं शुगर आणि बीपीचा त्रास. जेवण नीट केलं नाही तर तब्येत बिघडेल ना त्यांची. अनु मला त्याच्याविषयी सांगत होती. इतक्यात त्यांच्या ओल्ड एज अँड होम्स ऑफिस वर्क सांभाळणारी एक तरुणी तिथे आली. दिसायला खूप गोड होती. 20-21 वर्षाची असावी. ओठावर सदा प्राजक्ता उमलेली, कुणालाही एक क्षणात आपलंसं करणारी तिच्या त्याच्या व्यक्तिमत्वाने झळकत होती. तिने एका क्षणात सगळ्या गोष्टी अंदाज घेतल्या आणि तिथे असणाऱ्या मुलांना काहीसा इशारा करत ती त्याच्या बिल्डिंग 8व्या माळ्यावर गेली. तिथून तिने रिसेप्शन लँडलाईनवर कॉल केला आणि त्या आजीशी त्यांची मुलगी होऊन बोलू लागली. त्या आजीला चेहरा मुलीचा कॉल असल्याने इतका खुलाला होता की त्याने पुढे कुठलेही रंग फिके पडले असते. त्यांचे तिच्याशी बोलणे स्वतःला विसरून गेल्या होत्या. त्यांना काय हवं नको ते सगळं त्या ठिकाणी सांगत होत्या. तिनेही ते सगळं कामावर एका कागदावर उतरून घेतलं आणि म्हणाली, आई जरा कामात व्यस्त होते ग.
त्यामुळे मला नाही ग जमलं तुला कॉल करणं. आणि तुला तर माहीत आहेच ना, आपल्याला किती वेळा देखील खूप वेळा असतात. त्यामुळे मी फ्री झाली की त्या वेळेला तू झोपून असणार म्हणून या विचाराने कॉल केला नाही. हो ग बाळा, मी समजू शकते, पण मला तुझी आठवण आली ग. राहावं नव्हतं तुझा आवाज ऐकल्याशिवाय. तू ये ना मला भेटायला. तिनेही त्यांना होकार दिला आणि फोन कट करून खाली आली. तिचा स्वभाव मन मिळावा असल्याने तिथे आजी आजोबा तिच्याशी तासनतास गप्पा मारत असावी. तिला बघताच आजी तिच्याकडे धावत गेल्या आणि सांगू लागल्या, सुनीता, माझ्या मुलीचे फोन आला होता. ती मला भेटायला येणार आहे. त्याच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य जणू काही रंगाच्या उधळत वाटत होती. त्यामुळे तिथे वातावरण पूर्णच बदलून गेले होते. त्याच्या चेहऱ्यावर ते हसू फुलणारी सुनीता अगदी काहीच न केल्यासारखं त्याचं सगळं ऐकून घेतलं होतं. त्याच्या हसण्यात ही शामिल होती. त्या जगात कुठेही सापडणार नाही अशा आनंदाच्या रंगाची उधळण तिने आजीच्या आयुष्यात केली होती. आणि तिला बघून सहज 2 ओळी माझ्या ओठावर उमटल्या. सुगंधी फुलं परी मोहरा सत्य उमलल्यास प्रोत्साहन देणारी, तापलेल्या लोकांस शांत करणारी, अशी ती सुनीता हवीशी वाटणारी.